नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे गणपती आगमनाचा दिवस। होय मला माहिती आहे की व्लॉगसाठी ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे। त्याचं कारण असं की कोकणामध्ये अजिबात नेटवर्क नाही, नेटवर्कचा खूप जास्त इश्यू आहे, त्यामुळे व्लॉग मला पोस्ट करता आला नाही। पण आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी ते सर्व काही जे मी शूट केलं आहे कोकणामध्ये। तर चला तर व्लॉगला सुरुवात करूया। तर गणपती आगमनाचा दिवस होता आणि त्या दिवशी सगळेजण एकदम खुश होते, कारण गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं। आणि हे होतं जे डेकोरेशन मी व्लॉगमध्ये बनवलं होतं त्याचं फायनल आउटपुट। सगळ्यांची एकदम गडबड चालू होती, बाप्पा येणार। ही बघा आमची देवश्री व्हिडिओ काढत होतो म्हणून लांब पडत होते। तर पाठ घेऊन शुभम तयार होता आणि आम्ही सर्वजण निघालो गणपती बाप्पांना घरी घेऊन यायला। आणि तुम्ही जरा तन्मयचा डायलॉग ऐका। लोक नाही का आले गणपती आणायला। त्यानंतर आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या गावातील सर्व गणपती एकत्रितपणे आणले जातात। त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पांना घेऊन आम्ही आपल्या घराकडे निघालो। अखेर वर्षभराची वाट पाहिल्यानंतर पुण्या मुंबईतली लोक जेव्हा कोकणात येतात तो हा क्षण जगण्यासाठी। मनात फक्त एकच भाव की इथून पुढचे 7 दिवस गणराया आपल्या डोळ्यासमोर राहणार आणि गणरायांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार। आणि त्यातलंच एक सोनं म्हणजे ऐन पावसाळ्यात कोकणातली डोळे दिपवणारी सुंदरता। त्यात कोकणी माणूस अगदी हरवून जातो। त्यानंतर दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर गणरायांचं स्वागत केलं जातं। बघा आमची श्रीजा कशी गणरायांना निरखून पाहत आहे। गणरायांच्या आगमनानंतर त्यांची पूजा करण्यात आली आणि पूजा करून मांडवामध्ये त्यांना बसवण्यात आलं, जिथून पुढची 7 दिवस आपण त्यांची सेवा करणार आहोत। तर आपल्या लाडक्या श्री गणरायांचं आगमन अखेर पूर्ण झालेलं आहे आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। त्यानंतर महिला मंडळांची मोदक बनवायची प्रथा चालूच होती। तेवढ्यातच तिकडे वेळ झाली आरतीची आणि झाली आरतीला सुरुवात। आरती संपल्यानंतर वेळ झाली मोदक खायची। पोट भरून मोदक खाल्ल्यानंतर वेळ झाली आराम करायची। अशाच नवीन व्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका।